नमस्कार, मी शिल्पा. स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये. आज आपण कोणत्याही प्रकारचा पाक न बनवता अचूक प्रमाण वापरून परफेक्ट अशी गुळपापडी कशी बनवायची हे बघणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशा या गुळपापडीच्या वड्या पडलेल्या आहेत आणि ही गुळपापडी तोंडात टाकताच विरघळते. आता हिवाळ्याचे दिवस देखील चालू आहेत आणि या हिवाळ्यामध्ये ही गुळपापडी आवर्जून बनवली जाते. चला तर मग वेळ न घालवता आपण पटकन ही गुळपापडी साध्या आणि सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते बघूयात. सर्वात आधी आपण गुळपापडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहून घेऊयात. इथे हे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी. रेग्युलर चपाती बनवण्यासाठी आपण जे पीठ वापरतो तेच पीठ इथे मी घेतलेलं आहे. त्याचसोबत अर्धी वाटी काजू, अर्धी वाटी बदाम, तसेच इथे हे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे. सुकं खोबरं मिक्सरमधून बारीक करून नंतर ते अर्धी वाटी मोजून घेतलेलं आहे. अर्धी वाटी इथे हे मी मगज बी घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत. सर्व जे साहित्य आहे ते मी एकाच वाटीने मोजून घेतलेलं आहे. तसेच इथे हा मी 50 ग्रॅम डिंक घेतलेला आहे. पाऊण वाटी किसलेला गूळ घेतला आहे. 1 वाटी साजूक तूप इथे मी पातळ करून नंतर ते घेतलेलं आहे. त्यासोबत अर्धा चमचा इथे मी सुंठ पावडर, अर्धा चमचा वेलची पावडर आणि जायफळ घेतले. आता आपण लगेच गुळपापडी बनवायला सुरुवात करूया. गॅस ऑन करून गॅसवरती पॅन ठेवला आहे. आता पॅनमध्ये आपण प्रथम काजू आणि बदाम भाजून घेणार आहोत. आपल्याला काजू आणि बदाम फार जास्त वेळ भाजायचे नाही आहेत, फक्त त्यामधील जे काही मॉइश्चर आहे ते थोडंसं कमी झालं पाहिजे. त्यामुळे आपल्याला काजू आणि बदाम फक्त हलकेसे गरम करून घ्यायचे आहेत. इथे आपले काजू आणि बदाम छान असे भाजले गेलेले आहेत. आता हे एका डिशमध्ये काढून घेऊन आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत. आता याच पॅनमध्ये आपण मगज बी आणि तीळ देखील भाजून घेणार आहोत. तर मगज बी आणि तीळ मी पॅनमध्ये काढून घेते. गॅसची फ्लेम आपल्याला इथे लोच ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरती सतत हलवत आपल्याला हे दोन्ही पण छान असं भाजून घ्यायचं आहे. मगज बी आणि तीळ हे वजनाने हलके असल्याने ते पटकन करपू शकतात, त्यामुळे आपल्याला ते भाजत असताना सतत हलवत राहायचं आहे. ते हलकेसे तडतड उडायला लागले की समजावं की मगज बी आणि तीळ भाजले गेलेत. तर इथे आपले मगज बी आणि तीळ छान असे भाजले गेलेले आहेत. आता हे देखील एका डिशमध्ये काढून घेऊयात. आता याच पॅनमध्ये सुकं खोबरं देखील भाजून घ्यायचं आहे. इथे हे मी सुकं खोबरं घेऊन ते मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे. याच्याऐवजी तुम्ही इथे रेडीमेड डेसिकेटेड कोकोनट देखील वापरू शकता. आता हे देखील चांगल्या तांबूस कलरवरती भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम लोच ठेवून हे सुकं खोबरं सतत हलवत राहायचं आहे, म्हणजे ते करपणार नाही. इथे आपलं सुकं खोबरं देखील छान तांबूस कलरवरती भाजलेलं आहे. आता हे एका डिशमध्ये काढून घेऊन गॅस बंद करायचा आहे. दुसरीकडे आपले जे काही काजू आणि बदाम आहेत ते मी चांगले थंड करून घेतलेले आहेत. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. काजू आणि बदाम पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मग ते मिक्सरमधून हलकेसे जाडसर बारीक करून घ्यायचे आहेत. मिक्सर चालू बंद करत पल्स मोडवरती आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे. तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी काजू आणि बदाम बारीक करून घेतलेले आहेत. एकदम पावडर त्याची तयार केलेली नाहीये, तर हलकेसे जाडसरच ते ठेवलेले आहेत. आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. दुसरीकडे आपले मगज बी आणि तीळ देखील चांगले थंड झालेले आहेत. आता याच्यामधील साधारण 2 चमचे मगज बी आणि तीळ आपल्याला बाजूला काढून ठेवायचे आहेत आणि उरलेले जे काही मगज बी आणि तीळ आहेत ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि हे देखील आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत. मिक्सर चालू बंद करतच हे देखील आपल्याला पल्स मोडवरती मिक्सरमधून थोडंसं जाडसर बारीक करून घ्यायचे आहेत. इथे आपलं मगज बी आणि तीळ देखील मिक्सरमधून बारीक करून झालेले आहेत. इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हलकंसं जाडसरच हे देखील मी ठेवलेलं आहे. आता हे देखील एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. आता गॅस ऑन करून गॅसवरती मी पॅन ठेवला आहे. पॅनमध्ये 1 वाटी साजूक तूप टाकून घ्यायचं आहे. तूप इथे आपलं चांगलं गरम झालेलं आहे. आता तुपामध्ये डिंक तळून घ्यायचं आहे. डिंकाचे फार मोठे मोठे खडे असतील तर तुम्ही ते बत्तीने फोडून मग डिंक तळून घेऊ शकता, किंवा मग मिक्सरमधून डिंक बारीक करायचा आणि मग तो तेलामध्ये तळून घ्यायचा. डिंक थोडासा बत्त्याने फोडून घेतल्याने जो डिंक आहे तो आतपर्यंत चांगला तळला जातो आणि मोठे मोठे जर खडे असतील तर मग तो आतपर्यंत तळला जात नाही आणि मग खाताना कडक लागतं. तर इथे आपला जो डिंक आहे तो छानपैकी तळून झालेला आहे. आता हा डिंक एका डिशमध्ये काढून घेऊयात. इथे संपूर्ण डिंक मी डिशमध्ये काढून घेतले. आता हा थंड करून मग मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे. आता तुपामध्ये आपण जे गव्हाचं पीठ घेतलेलं होतं 1 वाटी ते टाकायचं आहे. गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला हे जे गव्हाचं पीठ आहे ते सतत हलवत छानपैकी भाजून घ्यायचं आहे. हे गव्हाचं पीठ भाजत असताना गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला कुठेही मोठी करायची नाहीये, तर लो फ्लेमवरतीच आपल्याला हे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे. हे गव्हाचं पीठ भाजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो. साधारण 10 ते 15 मिनिटे हे गव्हाचं पीठ भाजण्यासाठी लागतात. जोपर्यंत या गव्हाच्या पिठाला बिस्किटासारखा कलर येत नाही किंवा हलकासा तांबूस कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला हे गव्हाचं पीठ सतत हलवत भाजून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता या पिठाला हलकासा तांबूस कलर येण्यास सुरुवात झाली. आता यामध्ये मिक्सरमधून बारीक केलेला डिंक टाकायचा आहे आणि तो पटपट आपल्याला या पिठामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे.
इथे तुम्ही बघू शकता डिंक यामध्ये टाकल्यानंतर जो काही डिंक आहे तो पुन्हा एकदा फुललेला आहे। आता हे आपल्याला सतत हलवत राहायचं आहे आणि गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला लोच ठेवायची आहे। इथे तुम्ही बघू शकता डिंक या पिठामध्ये छान असा मिक्स झालेला आहे। आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि यामध्ये मगाशी आपण भाजून घेतलेलं साहित्य टाकायचे। सर्वात आधी यामध्ये मी सुकं खोबरं टाकून घेतले, त्यासोबत काजू आणि बदामाची पावडर आणि मगजबी आणि तिळाची पावडर यामध्ये टाकून घ्यायची। तसेच वेलची पावडर, सुंठ पावडर देखील यामध्ये टाकायचे आणि थोडंसं जायफळ देखील यामध्ये किसून टाकायचं आहे। साधारण 2 चिमूटभर जायफळ यामध्ये किसून टाकायचे। गॅस मी बंद केलेला आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला या गव्हाच्या पिठामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचे। सर्व जे काही पावडर आहेत ते आपल्या या गव्हाच्या पिठामध्ये चांगले मिक्स झाले पाहिजेत, एकजीव झाले पाहिजेत। इथे हे मी सर्व चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला गूळ टाकायचा आहे, तर गूळ घेताना इथे किसलेला गूळ घ्यायचा आहे। पाऊण वाटी किसलेला गूळ इथे मी घेतला आहे। आता हा गूळ देखील आपल्याला हे मिश्रण गरम असतानाच यामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे। इथे यामध्ये मी फक्त पाऊण वाटी गूळ टाकलेला आहे, पण तुम्हाला जर ह्या वड्या थोड्याशा जास्त गोड हव्या असतील तर तुम्ही 1 वाटी गूळ इथे वापरू शकता। आता गूळ छानपैकी यामध्ये मिक्स करून घेऊयात, एकजीव करून घेऊयात। तसेच ही गुळपापडी बनवताना येथे शक्यतो किसलेला गूळ वापरावा, गूळ पावडर वापरू नये। किसलेला गूळ वापरल्यामुळे जे काही गूळ आहे तो पटकन या मिश्रणामध्ये मिक्स होतो। इथे हे संपूर्ण मिश्रण मी चांगलं एकजीव करून घेतले। आता हे सेट होण्यासाठी ताटामध्ये काढून घ्यायचे। त्यासाठी इथे मी ताट घेऊन ताटाला तूप लावून घेतलेलं आहे। खाली ताटाला चांगलं तूप लावून घ्यायचे। आता या ताटामध्ये पॅनमधील संपूर्ण जे काही मिश्रण आहे ते काढून घ्यायचं आहे। ताटामध्ये संपूर्ण मिश्रण काढून घेतल्यानंतर ते ताटामध्ये सगळ्या बाजूनी सारखं पसरवून घ्यायचे अशा पद्धतीने। तसेच आपल्याला हे जे मिश्रण आहे ते प्रेस देखील करून घ्यायचं आहे। इथे मी वाटीच्या मदतीने हे अशा पद्धतीने प्रेस करून घेते। छानपैकी सर्व बाजूनी सारखं असे प्रेस करून घ्यायचे। आता यावरती आपल्याला जे मगाशी आपण थोडेसे मगजबी आणि तीळ बाजूला काढून घेतलेले होते ते अशा पद्धतीने पसरवायचे आहेत आणि पुन्हा एकदा ते वाटीने आपल्याला अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचे। ही सगळी प्रोसेस आपल्याला हे जे मिश्रण आहे हे गरम असतानाच करायचे आहे। तर इथे तुम्ही बघू शकता आपलं जे मिश्रण आहे ते छानपैकी मी ताटामध्ये पसरवून नंतर ते दाबून प्रेस करून घेतलेलं आहे। आता हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हलकंसं कट करून घ्यायचं आहे, म्हणजे वडी थंड झाल्यानंतर ती पटकन निघते। तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे मी कट करून घेतलेलं आहे। आता हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। तर साधारण 2 तास हे मी चांगलं थंड करून घेतलेलं आहे। आता आपण या वड्या कट करून घेऊयात किंवा सुट्या करूयात। इथे तुम्ही पाहू शकता अतिशय छान याच्या वड्या पडलेल्या आहेत। अतिशय मऊ लुसलुशीत अशी ही गुळपापडी तयार होते आणि खायला देखील ही गुळपापडी अतिशय छान लागते। ही गुळपापडी बनवताना आपण येथे कोणत्याही प्रकारचा पाक तयार केलेला नाहीये, तरी देखील तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशी ही गुळपापडी तयार झालेली आहे। अचूक प्रमाण वापरलं की अगदी परफेक्ट अशी ही गुळपापडी तयार होते। तुम्हाला माझी ही आजची गुळपापडीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, तसेच माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।